पंप चोरीमुळे पिके वाळली, शेतकऱ्यांवर आर्थिक घाव. चंद्रपूर जिल्ह्यातील चोरशिवणी परिसरात मोटार पंप चोरीची घटना घडून शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. 16 मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी वर्धा नदीवरून शेताला पाणी पुरवठ्यासाठी बसवलेला मोटार पंप चोरी करून नेला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे शेती व्यवस्थापन पूर्णपणे विस्कळीत झाले. शेती ही पाण्यावर अवलंबून असल्याने मोटार पंप हा शेतकऱ्यांसाठी जीवनरेषाच मानला जातो. मात्र पंप चोरीला गेल्याने पिकांना वेळेवर पाणी देता आले नाही. परिणामी शेतातील उभे पीक वाळून गेले असून तेच पीक आता जनावरांसाठी चारा म्हणून वापरावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय एप्रिल मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या भाजीपाला पिकांचे नियोजन कोलमडले आहे. पाणीपुरवठा खंडित झाल्याने भाजीपाला लागवड शक्य झाली नाही. अपेक्षित उत्पन्नावर पाणी फिरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पीडित शेतकरी संतोष पानगटे यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलोपार्जित शेतीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा भार आहे. ते सांबार, भेंडी, शेवडी, शेंगा, गवार यासारखा भाजीपाला पिकांची लागवड करतात. शेतीसाठी वर्धा नदीवर मोटार पंप बसवला होता, मात्र तो 16 मार्च रोजी चोरीला गेला. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलिसांनी पंचनामा देखील केला आहे. तरीही अद्याप पंपाचा शोध लागलेला नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नवीन पंप घेण्याची ताकद उरलेली नाही, अशी व्यथा पानगटे यांनी व्यक्त केली. आधीच अनियमित पाऊस, वाढते उत्पादन खर्च, घटते उत्पन्न यामुळे शेतकरी संकटात आहेत. त्यातच अशा चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडत आहे. आणि याबाबत चंद्रपूर शहरचे पोलीस निरीक्षक यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की तक्रार घेतलेली आहे, तपास सुरू आहे. माझं नाव संतोष वारलू पानपटे, राहणार शिवणी टोर, जिल्हा चंद्रपूर. येथून मी रहिवासी असून माझं उदरनिर्वाह शेतीवर पूर्ण अवलंबून आहे. मुलाचं शिक्षण, पूर्ण फॅमिली खर्च शेतीवर अवलंबून आहे आणि माझा व्यवसाय शेतीच आहे. माझा पंप चोरी गेल्यामुळे माझ्या शेतातील सांबार, भेंडी, चवडी शेंगा, गवार शेंगा, वालकड हे सर्व सुकून गेलेले आहे आणि पूर्ण हे जनावरांचा एक चारा होऊन गेला आहे. उत्पन्न कधीपर्यंत? सर, माझा मोटार पंप ह्याच नदीतून चोरून नेलेला आहे आणि 16 मार्चला मध्यरात्री आणि मी सिटी पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिलेली आहे आणि त्याचा पोलीस लोकांनी पंचनामा वगैरे केला, पण अजून पंपाचा काही विल्हेवाट किंवा मिळाला असा नाही. माझा पंप अजून मिळालेला नाही. त्याच्यामुळे माझ्या शेतीचे खूप काही नुकसान झालेले आहे. म्हणून आता माझ्यावर पंप घेण्याची, काही नवीन पंप घेण्याची सुद्धा पैसा नसल्यामुळे माझी ताकद सुद्धा काही राहिलेली नाही आहे. म्हणून आता मी पंप जेव्हा पैसा माझ्याकडे जमन त्यावेळी मी हे पंप घेईन. तेथपर्यंत माझं शेतातील पूर्ण भाजीपाला वगैरे सर्व सुकलेल्या अवस्थेमध्ये आहे. म्हणून आता करायचं का, तोच माझ्यासमोर माझ्यासमोर खूप विचार पडलेला आहे.